तुमचं लग्न कधी झालंय? आमच्या गावची यात्रा असती, रामनवमी झाली ना, हनुमान जयंती झाली की लगेच गाड्याच्या तिसऱ्या दिवशी. बर, हे असं सांगायची पद्धत असते का आपलं लग्न नेमकं झालं कधी ते? मग तूच सांगायचं ना आधी. तूच सांगायचं आधी, मग सांगते ना मी. तुमच्यासारखं नाही मला असं तुडकं मुडकं माहिती. 21 मेला झालंय आमचं लग्न. किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 3. यांचं आहे ना, यांना काहीच लक्षात राहत नाही. मी या माणसाला पूर्ण वैतागलेली. मला हे नकोय, मी सरळ सांगते ना, सोडचिठ्ठी देऊन टाकाय. काय गरज आहे फॉर्मॅलिटी? मलाच नाही राहायचं तुझ्या बरं. काय काय केलं मी काय केलं? काहीच नाही केलं. तोच तर लय मोठा तोटा मी आहे. सगळं तिने सगळं किराणा सहित सगळं मी आणतो. काय करते घरी? फक्त मोबाईल घेऊन बसती. मग नवऱ्याने काय करायचं असतं? आणायचंच असतं सगळं. काय? अरे सुरुवातीला कशी सहन केली मी. चहा करता येत होता तुला? हा मग आधीच सांगितलं होतं लग्न व्हायच्या आधी. येत नाही मला चहा करता. चहा करता येत नाही? मग फसवलं उलटी. तिथं सगळे पोहे आमच्या लिखीन केले. काय आणलं? आमच्या लिखीन केलं. आणि तुझ्या सासऱ्यांवर पण आरोप आहे माझा. आहे माझ्या आई बाबापर्यंत बोलायचं नाही, तुमच्या भाषेत समजून सांगायचं. काय असेल ते माझ्यापाशी बोलायचं. पोहे मी केले नव्हते, पण मी वाढून तर आणले होते ना. बरोबर आहे का? चुकलं? मग त्यांच्या घरच्यांनी फसवलं ना, मग ही कोणाचे? त्यांचेच ना. हे बघा, मग माझ्या घरच्यांनी फसवलं ना, मग तुम्ही तुमच्या घरच्यांनी बी फसवलं. मी काय फसवलं? काय फसवलं? लग्नाच्या आधी मला सांगितलं पोरगा आमच्या कंपनीत आहे, 40-50 हजार रुपये पोराला पगार आहे. लग्न झाल्यावर 6 महिन्यात माणसांनी जॉब सोडली आणि गावाकडे आणून ठेवली मला. अरे फसवलं काय तेव्हा? मी कंपनीत कामाला होतो, माझं इंजिनिअरिंग झालं. मग त्यानंतर माझी घरची शेती कोणी करणार? मी एकटाच आहे त्यांचा. मग हे आधीच सांगायचं होतं मला लग्न करायच्या आधी. मी सांगितलं होतं ना, मला रानाकडे राहायचं नाही, मला शेतातली कामं करायची नाही. सांगितलं होतं का नाही? तुमच्यामुळे ते करावं लागतंय. पण ते जे तुझं आहे ती माझं आहे हे तुला डोक्यात पाहिजे ना. जी आपण करणार आहेत खाणार आहेत आपलेच पैसे सगळं आपलंच आहे. बरोबर? यात काय चुकीचं आहे? पण आधी खोटं बोलले का नाही माझ्या बरोबर? हे माझं बरोबर आहे का नाही? हा माणूस दरवेळेस खोटं बोलतो. दरवेळेस काही झालं का तेच खोटं बोलतो. आता मी काही बोलतो खोटंच वाटणार आहे. खोटं रड्याचं खोटंच वाटतं ना. बरोबर आहे का? चुकलं माझं? मला एक सांग, तू रानात काम करा काय अडचण होत तुला? मला नाही करायचं रानात काम. बरं मी काय म्हणतो, मी मजूर आणून देतो, त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे ना. मी खत मी आणायचं, मग त्यांच्या मागे मीच करायचं. काय हे असं असतं कुठं? याच्यासाठीच लग्नाच्या आधीच विचारलं होतं, शेताकडं गावाकडे राहणार आहे का शहरात राहणार आहे? तवाले नाकवर करून सांगितलं होतं ना, नाही आमच्या पोराला शेती नाही करायची, तो सिटीतच राहतो. मग त्याचं काय झालं? ते फक्त भूषण दाखवायचं होतं. लग्न होईपर्यंत दाखवायचं एक आणि करायचं एक. हे बघा, मला या कटकटीतून राहायचं नाही. की माझ्या डोक्याला इतकं बोर केलंय की मलाच पाहिजे. मला पण नको झालंय. मला पण ही रोजची किटकिट आहे या माणसाची. हे खोटं बोलणं मला पण सहन होत नाही. तिला नुसतं मॉल मध्ये फिरायला पाहिजे होतं, पिक्चर बघायला पाहिजे होतं. हे काय त्याला काय खायचं प्यायचं काम धंदा आहे का नाही? मग होता ना जॉब परमनंट, का सोडला? तू बी शिकली, तू बी करायचं काम, तू बी कर काम. मी माझ्या मनात प्रश्न आला मला करायचं का? मी सांगितलं होतं मी जॉब करणार नाही. तेव्हा आता हा म्हणले होते लेवर तोंड घेऊन. हे बघा, मला ह्याच्यामुळेच मी बोलायचं नाही. मी काय बोलू आता? बघितलं ऐकून घेते का? नाहीचे बोलायला पाहिजे ना समोर. नाहीचे बोलायला तर काय बोलणार तुम्ही? माझं चुकलंच नाही कुठं. म्हणजे तुम्ही नेमकं किती दिवसापासून भांडताय? भांडायला काय तिला निमित्त लागते का? खपराचं तोंड असतं ती एक वेळ फुटलं असतं. हिच फुटाना बी टपूनच आहे. कधी माझं तोंड फुटन आहे का नाही? कधी मी जाईन तेच म्हणते मला सोडचिठ्ठी द्या, नाही राहायचं मला या माणसात. मी माझी एकटी राहते सुखी. आणि मला सांगा, लेकरा बाळाचा विषय होता, आम्हाला पाहुणे रावळे नावं ठेवायला लागले. माझ्यात दम नाही म्हणायला लागले. ह्या बाईने विचार करा पाहिजे. मी म्हणलं आपण नाही ना डॉक्टरकडे जाऊ, तिथं यायला तयार नाही. तुम्ही जा. बरं दत्तक घेऊ, त्याचं बी नाही. असलं पाहिजे ना. हे बघा, मी मेंटली प्रिपेअर नाही आणि ह्या माणसाचं काय खरं नाही. म्हणून मी नाही म्हणते. माझं काय चुकलं? मेंटली प्रिपेअर हा विषय येत नाही. ती पूर्ण मेंटल आहे. मी मेंटल आहे ना. तुम्ही माझ्या पुढचे शब्द एक देता आणि करता एक ना, ते तुम्ही काय केलं? मी काय तुम्हीच केलेलं आहे. कोणता शब्द पाळलाय आतापर्यंत ते सांगा मला. म्हणजे तुला लग्न झाल्यावर तळ हाताच्या फोडासारखी जपन. फोड आले ना तुझ्या पायी. काम करू थोडं करू लागला असतं तर नसते आले. मला पण फोड आले. गळ्यात एक फुटका मनी नाही माझ्या. काय फोड आले? काय खोटं बोलती? सांगायला तुम्ही. काम करून माझं वजन वाढलं. तिने खायला काय द्यायला पाहिजे काहीतरी. का नुसतं पाण्यावर ठेवायचं? आता तुमचं वजन वाढलं, तुमची बायको तुला जपते का नाही? जपते म्हणून तुम्ही असे येतं. माझ्या मैत्रिणींचे नवरे आहेत ना इतके फिट अँड फाईन आहे. माझा नवरा ढेर काय सुटली, तोंड कसं झालंय वंगाळवानी. मला लाज वाटते यांना 4 चौघात न्यायची. काय आहे का नाही? एवढीच लाज वाटत होती, आधीच करायचं नव्हतं. आधी लय चिकणे होते दिसायला. मला काय माहिती असं ढोल होणार आहे तुमचा, इकडून सुटन आणि तिकडून सुटन. लागले सांगायला. जोडी तरी शोभती का आपली? मी ड्रेसवर तुमच्या बरोबर आले तर काय म्हणतात? बहीण घेऊन फिरतोय तुझी. लागले सांगायला. तुला एवढा त्रास होतो ना, येऊच नको ना माझ्यावर. आपला मी एकटाच जाईन मित्रांच्या. मला म्हणून तर म्हणते सोड चिठ्ठी देऊन टाका. मी माझी आता या साहेबांना विचारा, तुमच्या बायकोन तुम्हाला सोडलं एवढं झालं तरी काय केलं? तुम्हाला सगळं चाललं व्यवस्थित? माझं लग्न व्हायचंय अजून. घ्या
लग्न व्हायचंय अजून बायको नका तुम्ही एकटे राहा, ही अशी कटकट येणार असेल तर काय करायचं लग्न करून तरी. शब्द पलटू जर असे ना तर लग्न करू नका, एखादीचं वाटोळं करू नका. मी शिस्तीत सांगून ठेवते, जर तिचं वाटोळं केलं तर ह्या माणसावानी. मला सांगा, तुमचं लग्न नाही व्हायचं ना, तुमचं वय झालं, माझं कमी वयात लग्न करून दिलं घरच्यांनी, मी कंपनीत होतो, ही फक्त माझ्या पैशाकडे माझ्याकडे बघून आली आणि आता अशी नखरी करायला लागली. नखरे नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, स्पष्ट कळलं ना. हे आता नखरे वाटते. बोटं खाली करा साहेबांच्या बोटं खाली करू, मला पण करता येतं. मग करायचे. मी काय कुणाच्या बंधनात राहायला मोकळे नाही. मला जसं राहायचं मी तशीच राहणार आहे. माझं काय चुकलं का? बायकांनी का बंधनात राहायचं? काय बरोबर आहे का? चुकलं माझं? बरोबर आहे. त्यांच्याकडे सुद्धा शब्द नाहीत बोलायला. ही असं डोकं आहे ना, हिने तुम्हाला सांगतो अजिबात मला जपलेलं नाही, नवरा म्हणून तर अजिबात किंमत नाही माझी, मला नाही राहायचं. मला पण बायको म्हणून किंमत नाही, मला पण ह्या माणसाबरोबर नाही राहायचं. एक काम करा, तुमचं आहे ना पहिलं घटस्फोट घेऊन तुम्ही मोकळे व्हा. पण हे कोर्टात जर गेलं ना, तुमची भांडणं बघून जज सुद्धा याडा होईन हो. तुम्हाला काय कागद. आपण जजला पण बायको असेल ना, त्याला पण कळत आहे ना, त्याच्या व्यथा असते ना. आणि जज जर लेडीज असल्या मग त्यांना पण व्यथा असतील ना. नवऱ्याची जातच अशी असती, सगळे नवरे सारखे. ती पण बिचारी वैतागली असन. जर ते लेडीज असतील ना, जज ज्या कोण असतील त्यांचं पण सेम मत असन. जर त्यांचा नवरा असा दल बदलू असला तर. बघा बरं, आता काय करायचं, असलं मला नाही सहन व्हायचं. 2 अर्ज लिहून देतो मी. 6 महिने वेगळं राहा. 6 महिने वेगळं राहिले तुमचा घटस्फोट होईल. 6 दिवसात होतं का बघा ना. 6 महिने या माणसाला झेलायचं का? नवरा अरे मला नाही झालं, मीच तू कुठतरी मीच खातो कुठतरी. काय मला तुझ्या हात, तू काय येतच नाही तुला तर काही. नका येऊन देऊ, मी माझं बघन. जा खा काय खायचे ते. चालतंय, तुमच्या दोघांचा अर्ज लिहितो मी आणि तुम्ही आजपासून वेगळं राहा. 6 महिने कसं तरी काढा. हिला माझ्या घराबाहेर काढा, मलाच नाही थांबायची हिच्यापाशी. तुम्ही अर्ज तिच्याकडेच द्या. सोड चिठ्ठी होत नाही तर मी काय घराच्या बाहेर जाणार नाही. मी कसं काय जाऊ? बरोबर आहे का नाही? नाव तर ह्याच माणसाचं लागणार आहे. मी नाही जाणार. बरं येऊ का? चला.